आज गुजरातच्या मैत्रिणीची आठवण झाली आणि तिच्याच पद्धतीने कढी बनवली. आजही तिचा चांगुलपणा स्मरणातच आहे. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण तोंडाला चव आणणारी गुजराती कढी बनवते. गुजराती मिक्स खानदेशी कढी म्हणू शकता. कढी फुटू नये यासाठी खास टिप्स. नवशिके जरी बनवतील तरी फुटणार नाही, पाहूया. तर कढी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गच्च भरून एवढे घट्टसर असे दही घेतले. घरचे दही असेल तर अजूनच उत्तम. थोडेसे आंबूस असे पाहिजे. आंबूस दही असलं तर अजूनच कढी छान होते. तर हे पहा, अगदी घट्ट अशी दही आहे. दही आता थोडंसं फेटून घेऊयात. आता चमचाने न फेटता सगळी गुठळी चांगली मोडली पाहिजे दह्यातील, म्हणून रवीनेच आपण दही एकसारखं घुसळून घेऊयात, चांगलं फेटून घेऊयात. म्हणजे अजिबात मग दह्यात कुठेही गुठळी राहणार नाही, एकसारखं दही फेटल्या जाईल. तर रवीने मी दही चांगलं असं फेटून घेतलं. त्यानंतर आता दही फेटलेलं आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. तर हे पहा, एकसारखं असं दही झालं आहे, अगदी लोण्यासारखं. आणि यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. तर इथे मी घेतली आहे एक 5 ते 6 हिरवी मिरची. हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. सोबतच 1 चमचा एवढी मोहरी, 1 चमचा एवढे जिरे, अर्धा ते पाऊण चमचा एवढे मेथीदाणे, 2 ते 3 लवंगा, सोबतच अर्धा ते 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि थोडेसे दगडफूल. दगडफुलामुळे खूप छान असा सुगंध येतो कढीचा. सोबतच मुठभर कोथिंबीर, 1 कढीपत्त्याची डहाळी, अर्धा इंच आल्याचा तुकडा, पाव चमचा हिंग किंवा 2 चिमूट हिंग आणि 2 ते 3 लाल अख्खी सुकी बोर मिरची. बोर मिरची नसेल तर 1 लाल अख्खी सुकी मिरची तुकड्यांमध्ये करून घेऊ शकता. तर लागणारे आपण सर्व साहित्य पाहिलं. आता मिरची आणि आले आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊयात. सोबतच लसूणसुद्धा. उपवासाला करत असाल तर लसूण नाही घातला तरीही चालेल, म्हणून मी लसूण शेवटी दाखवला. मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची अशी तुकड्यांमध्ये करून घेतली. लसूण घातला एक 10 ते 15 पाकळ्या. सोबतच आल्याचेही असे 2 ते 3 तुकड्यांमध्ये करून घेतले आणि घेतलेल्या कोथिंबीरमधून अगदी थोडीशी कोथिंबीर घालून हा ठेचा पाणी न घालता असा ठेचा करून घेतला. आता इथे फेटलेल्या दह्यात घालूयात पाव चमचा एवढी हळद किंवा 2 चिमूट एवढी हळद. अगदी थोडीशीच मी इथे हळद घातली आहे. फोडणीत हळद घातल्यावर अजूनच छान रंग येतो, म्हणून मी अगदी थोडीशी इथे हळद घातली. आणि मिक्सरच्या भांड्यात आपण ठेचा करून घेतला होता, तो एका प्लेटमध्ये काढून यात थोडंसं पाणी घालून यात मिक्स केलं. आता ठेचेचं पाणी घालून सगळं मिक्स करून घेतलं आणि अजून मी यात थोडंसं पाणी घालते आहे, किंवा जेवढी आपल्याला कढी हवी आहे, मोठं भांडं असेल तर तेवढंही पाणी घालू शकतो. आता रवीने एकसारखं आपण घुसळून घेऊयात. लसूण घातला नाही तर या पद्धतीने बनवलेली कढी उपवासासाठीही छान होते. बेसन पिठाऐवजी शिंगाड्याचं पीठ घेऊ शकता किंवा नाही शिंगाड्याचं पीठ घेतलं अशीही कढी बनवू शकता. म्हणून मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये बेसन पीठ असं घोळून घेते आहे किंवा भिजवून घेते आहे. तर बेसनाचा असं मी बाजूला प्लेटमध्ये घोळ बनवते आहे. म्हणजे उपवासाचं जरी बनवायचं असेल तर या पद्धतीने फक्त दही फेटून त्यात मिरचीचा ठेचा घालून पाणी घालून मिक्स करू शकता किंवा शिंगाड्याचं पीठ मिक्स करू शकता किंवा बाजूला शिंगाड्याचं पीठ असं प्लेटमध्ये मिक्स करून दह्यात टाकू शकता. किंवा नेहमीसारखीही आपण जर घरात कढी बनवतो आहे तर दह्यात तुम्ही बेसन मिक्स करून फेटून घेऊ शकता. मी ही उपवासासाठी वेगळ्या प्लेटमध्ये असा बेसनाचा घोळ बनवून घेतला, म्हणून उपवासाची ही कढी होईल आणि नेहमी बनवतो तशी गुजराती कढी होईल, म्हणून मी असं वेगळ्या प्लेटमध्ये घोळ बेसनाचा केला. आणि आता जे आपण दही फेटून घेतलं होतं त्यात सगळं बेसनाचा घोळ मिक्स केला. उपवासाचं बनवत असेल तर या पद्धतीने तुम्ही बेसन न घालता कढी बनवू शकता आणि यात शिंगाड्याचं पीठ घालू शकता, किंवा नसेल आवडत तर अशी कढी उपवासासाठी छान होते लसूण नाही वापरला तरी. आता बेसन घातलं म्हणून रवीने एकदा पुन्हा घुसळून घेऊयात. बेसन आणि दह्याचं पाणी सगळं आपण मिक्स करून घेऊयात. एकजीव करून घेतलं सगळं दही आणि बेसन. आता गॅसवर कढई ठेवून घेतली आणि यात घालूया 2 ते 2.5 चमचा एवढे साजूक तूप.
तूप गरम झाल्यानंतर मोहरी घालूयात. मोहरी चांगली फुटू द्यायची. मोहरी चांगली फुटल्यानंतर जिरे घालायचे. जिरेही चांगले तळतळल्यानंतर आता घालूयात चिमूटभर हिंग किंवा पाव चमचा एवढे हिंग, त्यानंतर मेथीदाणे, सोबतच लवंग, दालचिनीचा तुकडा आणि लालकी सुकी बोर मिरची, दगडफूल चांगली चुरचुरीत फोडणी होऊ द्यायची. खमंग असा सुगंध येतो. कढीपत्त्याची पानं घातली. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि यात आता घालूयात पाव चमचा एवढी हळद. फोडणीत हळद घातल्यामुळे रंगही छान येतो आणि कढी तेवढीच चवीलाही छान लागते. म्हणून 3 ते 4 किंवा 4 ते 5 सेकंदाआधी फोडणीतच हळद घालायची. कढीचा खमंगपणा अजूनच वाढतो आणि कढी टेस्टला अजूनच छान लागते. आता हे सगळं आपण चांगलं परतवून घेऊयात. आधीच आपण फोडणीत सगळं घातल्यावर अगदी चुरचुरीत फोडणी झाली आहे आणि गॅस आता मध्यम आचेवर करून यात घालूया आपण दही आणि बेसनाचं मिश्रण. या भांड्यात अजून मी थोडंसं पाणी घालते आहे. ज्या भांड्यात आपण बेसन दही मिक्स करून घेतलं होतं त्या भांड्यात पाणी घातलं अजून 1 ग्लास एवढं आणि ते पाणीसुद्धा यात मिक्स करूयात. म्हणजे आपल्याला जेवढी कढी हवी घट्ट पातळ तेवढं पाणी घालून कढी वाढवून घेऊयात. गॅस मात्र आता अगदी मंद आचेवर करूयात. म्हणजे नवशिके जरी घाई गडबडीत कढी बनवतील तरीसुद्धा कढी फुटणार नाही. म्हणून मंद आचेवर करूनच कढी सगळी एकसारखी ढवळत राहायची आहे. तोपर्यंत कढी एकसारखी हलवायची की जोपर्यंत कढीला पहिली उकळी फुटत नाही तोपर्यंत मंद आचेवरच कढी आपल्याला उकळून घ्यायची आहे आणि एकसारखी अशी चमचाने हलवायची आहे की बेसनाचीही गुठळी होणार नाही आणि बेसन जसं शिजत येतं तसतशी ताकासोबत मिक्स होऊन एकसंध अशी ही कढी होते. तर हे पहा आता पहिली उकळी अशी फुटायला लागली आहे. आता चमचाने नाही हलवलं तरीही चालेल. तर हे पहा एकसंध अशी कढी झाली आहे आणि दह्यामध्ये मी थोडीशी घरची सायसुद्धा मिक्स केली होती. व्हिडिओ थोडासा स्किप झाला त्यानेही कढी अजिबात अशी फुटत नाही. तर हे पहा तुम्ही पाहू शकता आता मी कुठेही चमचाने हलवली नाही तरीसुद्धा कढी एकसंध दिसती आहे आणि पिवळी धम अशी दह्यावरचं जे लोणीसुद्धा आहे ते सुद्धा असं यात मिक्स होऊन अजूनच खमंग आणि चविष्ट अशी ही कढी लागते. अगदी टेस्टी आणि महत्त्वाची खास टीप कढी फुटू नये म्हणून त्यासाठी मीठ असं अगदी शेवटी घालायचं. आपण आत्तापर्यंत कुठेही मीठ वापरलं नाही. कढी चांगली 2-3 मिनटं मोठ्या आचेवर आता उकळून घेतली. मंद आचेवरून मोठ्या आचेवर उकळल्यानंतर पुन्हा गॅस मी मध्यम ते मंद आचेवर केला आणि शेवटी मग मीठ घातले म्हणजे अजिबात कढी फुटत नाही. अजून एक महत्त्वाची टीप की दह्यात तुम्ही 1 चमचा एवढं घरची साय किंवा लोणी घालू शकता. त्यानेही कढी अजिबात फुटत नाही. अजूनच चवीला छान होते कढी. म्हणून दही फेटताना 1 चमचा एवढी घरची दुधावरची साय घालू शकता किंवा लोणी घालू शकता. मंद आचेवर अजून मी 7-8 मिनटं कढी चांगली उकळून घेतली. जेवढी कढी चांगली कढेल तेवढीच कढी चवीलाही छान होते. वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घातली तर गुजराती कढी पांढरी व घट्टसर असते आणि खानदेशी कढी पिवळी धम आणि मध्यम अशी. म्हणून गुजराती मिक्स खानदेशी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.